कीर्ती मुखे जरी गायो हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायो हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय होय देह जाता पवित्राची होय देह जाता पवित्राची होय देह जाता हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायो हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायो हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह जाता पवित्राची होय देह जाता पवित्राची होय देह जाता माझे सामर्थ्य तपिला तपाटे सामर्थ्य तपविला मुखा माझे सामर्थ्य तपिला तपाटे सामर्थ्य तपविला जीवा कल्प वैकुंठी जीर जीव कल्प वैकुंठी नामी जीर जीव कल्प वैकुंठी नामी मातृपितृ भाता समुद्रा अपार मातृपितृ भाता समुद्रा अपार मातृपितृ भाता समुद्रा अपार मातृपितृ भाता समुद्रा अपार दुर्बुध नर होनी दुर्बुध नर होनी ज्ञानगुण ब्रह्मे ज्ञान देवाला ज्ञान देव गुणे ज्ञान देवाला ज्ञानगुण ब्रह्मे ज्ञान देवाला ज्ञान देव गुणे ज्ञान देवाला निवृत्ती झाले माझे हात निवृत्तीने दिसले माझे हाती निवृत्तीने दिसले माझे हाती हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पार कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी पार कुमारी गोपाल कुमारी पार कुमारी गोपाल कुमारी पार कुमारी गोपाल कुमार कुमारी गोपाल कुमार कुमार कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये पवित्राची होया देहाच्या पवित्राची होया देहाच्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोणा करी कोण करी
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मुखे म्हणा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला मोफ चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे मातृपितृभृता सगोत्रापार चतुर्भुज नर होऊन ठेले
ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची करांतांच्या पादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ही सभा सकळ साधू संतांची पंडित पाठक ज्ञानी यांचे महामुनी वृत्तांची सकळा विनवणी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्रीगुरूंची तेचे नमस्कारून आता जो पिता महाचा पिता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही चणने बोलितो चण्याची भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शरण शरण हानो
शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा प्रस्तुत पवित्र स्थळ आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह गेली बऱ्याच वर्षापासून सप्ताह चालू आहे. त्यातली आपली मात्र आजची पहिली सेवा आहे. सेवेस्तव निवडलेला अभंग देहूनिवासिनी संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा हरिपाठातील 17व्या क्रमांकाचा अभंग आहे. हा सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही महत्वाचा परिहार तो म्हणजे असा. भजन सम्राट आता नावं काही मला माहित नाहीत पण जे असतील ते असतील काही हरकत नाही. परळीकर म्हणायला त्याला तसेच आमचे विनेकरी बाबा सेवेला आवर्जून उपस्थित राहणारे गावातील आपल्या नगरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच आमचे भजन सम्राट मृदंगाचार्य नाव मला माहित नाही बरं का महाराज. मला आनंद वाटला कशावरून पहिल्या दिवसात एवढी मजा येणं नाही तर पहिल्या दिवशी मजा नसते सजा असते. त्याचबरोबर या शिवाजीनगर मधील आमच्या प्रतिष्ठित माता भगिनी फडताई त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र असणारे आमचे फडसाहेब कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे लहान छोटे छोटे साधक बाहेर कोणी मध्ये यायची लाज वाटल म्हणून बाहेर बसलेले प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर आमचे युट्यूब चॅनलवरती आमच्यासाठी आलेले आवर्जून आता त्यांचंही नाव मला माहित नाही ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे साऊंड सिस्टीम वाले सर्वांना माझा साष्टांग दंडवत विठ्ठला. अभंग हरिपाठातील आता तुम्ही ऐकणारे शुज्ञ मंडळी आहेत. माझा आणि तुमचा पहिलाच परिचय. तसे कार्यक्रम आपले या ठिकाणी झालेले आहेत भगवान बाबाच्या मंदिरात. पण तुम्हाला काही मी कोणाला ओळखत नाही. आमचे तारीख घेणारे ज्यांच्या मार्फत आम्हाला तारीख मिळाली असते आमचे राठोड महाराज आहेत का नाही उपस्थित. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठातील 17व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी बरेचसे ग्रंथ लिहिले. त्यांच्या वाङ्मयावर बोलायचं ठरलं तर साधकाला अवघड जात आहे. आणि अलीकडं नामधारी मंडळी पारमार्थातील निक्का पारमार्थ करत नाहीत म्हणून सहसा अभंगावर बोलण्याचं विसरतात. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव ग्रंथ तपासा. कळत नाही महाराज साधक
ज्यांचा अभंग मी निवडला त्यांचा हरिपाठ सुद्धा बऱ्याचशा लोकांना कळत नाही. आपण सर्व सांप्रदायिक माणसं आंधळे आहोत. मी ओघानं सांगेल कशी आंधळे ते. आता सांगा, एक पुरावा सांगतोय. पारमार्थिक जीवाकडे द्वैत असावं का अद्वैत असावं? अद्वैत असावं. आपलं द्वैत अद्वैत कळत आहे का नाही कळत, म्हणजेच आपण आंधळे. मग अद्वैत सिद्धांत, अद्वैत या बोधावर आपण कधी जाणार? मार्गदर्शनच नाही ना कोणाचं. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविना तयार कायचे कीर्तन घडेल नामी. मग संप्रदायातले लोक काय करतात? नुसतं माळ घालतात, वाङ्मय तपासतात, मालिका वाचतात आणि कीर्तन करतात. बाकीचे फांटे सांगतात नुसते मध्ये, पण त्याच्याकडचं द्वैत गेलं नाही म्हणून आंदोलन. कसं आहे ते? द्वैत गेलं नाही म्हणून आंदोलन. आपण सर्वच आंधळे आहोत. पारमार्थ निक्का कोणालाच कळत. मग तुम्ही म्हणताल कळणारे आहेत की नाही? आहेत, पण त्यांची आपली भेट नाही. हो, मी ओघानं सांगेन नंतर तुम्हाला. आंधळ हा शब्द का वापरला? मुद्दाम वापरला. बघा, तुम्ही जर गीता वाचत असाल, गीता गीतेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी उल्लेख आहे. साधकाने सकाळी स्नान करून भगवंताला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य पितरांना जातो, जेणेकरून पितर संतुष्ट होतात. मग साधकाला समाजामध्ये पितृदोष तुमच्या घरात आहे असं म्हणायचा अधिकार आहे का? नाही. म्हणून आंधळे. तुम्ही म्हणाल अजून काही पुरावे आहेत का? पितृदोष आपल्या संप्रदायातल्या मंत्रांना जातो. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आहे, महाराज पितृदोष आपल्या त्या मंत्रांना जात आहे. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. हरी एक, आलं लक्षात? भगवंताच्या नामानं आपलं दोष घरातले जात असतील तर ब्राह्मणाला बोलून रिकाम समाजाला बुडवायचं कोण सांगितलं? म्हणून आंधळे. कशामुळे आंधळे आहोत? संप्रदाय कळला नाही म्हणून. बर, ब्राह्मणाच्या मंत्रानं दोष जात असं कोण म्हणलंय? तेच म्हणते, संप्रदाय म्हणत नाही. मी मुद्दाम हा अभंग निवडला आणि आजचा पहिला दिवस असल्या कारणाने पहिल्या दिवसाची सेवा नामपूर बोलावं लागते म्हणून निवडला. विठ्ठल आहोत का नाही आंधळे? पुन्हा सांगाल अजून आंधळे येत आपण. एक सांगू तुम्हाला,
नामदेव महाराजांच्या संगती देव थयथया नाचत होतो त्यांच्या कीर्तनात. तरीही नामदेव महाराज आंधळे होते, आंधळे होते, आंधळे होते. आपल्या स्वप्नात आलाय का? नाही. मग आपण डोळस आहोत का आंधळे आहोत? एक सांगू तुम्हाला, ऊसामध्ये एरंड असते. ऊसात काही लोक म्हणतात संगतीनं माणसं सुधारतात. ऊसातलं एरंड किती वर्ष ऊसात राहिल्यावर ऊसाचा गुण लागेल त्याला का? होतंय त्याच्यात साखराचं काहीतरी म्हणजे त्याच्यात काही गोडी येते का? ऊसाची गोडी एरंडात. मग संगतीने कसं सुधरल? नुसत्या संगतीनं सुधरत नाही महाराज. मग ओघानं सांगून तुम्हाला कशानं सुधरत सांगायचंय काय? भगवंताच्या नामानं सर्व काही कार्य होत आहे म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असणारा मंत्र आहे हा. याच्यासारखा मंत्र पुन्हा नाही महाराज कशात. हो, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जर तुम्ही तपासली तर 18व्या अध्यायात पुरावे साचची बोलाचे नव्हे हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये. विढाल आत्म्याला अवतार घ्यायला लावणारा मंत्र हा श्रेष्ठ आहे. बोलणारा लक्षात, सगळ्यात श्रेष्ठ मंत्र आहे हे. अक्षरे नवती देखा, हे अक्षर नाहीत महाराज, मग मंत्र आहे मंत्र. आणि याच मंत्राने वाल्या कोळ्याचा उद्धार झालाय. झालाय का नाही? संगतीनं झालाय का मंत्रानं झालाय? हा, लय लोक म्हणते संगतीनं झालाय. नाही, पुराण प्रसिद्ध बोलिले किती मोठा मंत्र आहे. नामे तिन्ही लोक उद्धरती
एवढा मोठा मंत्र आहे महाराज. आमच्या मंत्रानं काल्पनिक बरं का, देवाला उदासत्व येते, उदासत्व, पण त्या मंत्रानं देव प्रसन्न होते महाराज. आणि त्या भक्तासमोरून तो कधी वेगळा होत नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी आईला बरोबर त्या भक्तापासून तो कधीही दूर जात नाही. एवढा श्रेष्ठ मंत्र आहे तो. बर, याच मंत्राने जी माणसं मंत्र घेत असतील गुरुकडून, त्याच मंत्राने त्याच्या घरात रिद्धी सिद्धी येते. काय होत आहे? कुठल्याही दुसऱ्या मंत्राने येत नाही महाराज. या मंत्राने त्याच्या जवळ रिद्धी सिद्धी येते. सांगू पुरावा? सांगा म्हणला तर सांगतो, नाही तर चलू द्या आपलं प्रकांडी. सिद्ध बुद्धी धर्म हरिपाठी आले, बुद्धी धर्म हरिपाठी आले, बुद्धी धर्म हरिपाठी आले, बुद्धी धर्म हरिपाठी आले. प्रपंच वाले साधू संगे, प्रपंच वाले साधू संगे, प्रपंच वाले बुद्धी धर्म हरिपाठी आले. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. सिद्ध बुद्धी धर्म हरिपाठी आले. प्रपंच निवाले साधू संगे, सिद्ध बुद्धी धर्म हरिपाठी आले. प्रपंच निवाले साधू संगे. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. प्रपंच निवाले साधू संगे, प्रपंच निवाले साधू संगे. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. तुम्ही पहाटच्या अभंगात म्हणत असताल. पहाटच्या भजनामध्ये आहे बघा, आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणजे सिद्धी सगळ्या नामचिंतन करणाऱ्याच्या घरात येतात. आता आम्ही करत नाही ते सोडून द्यावं. ज्याने केलं त्याला विचार. म्हणून जे पूर्वी साधू होते त्यांच्याकडं हे कार्य असत जरूर, म्हणून त्यांचा अनुभव होत पाहिजे. कोणाच्याही नादी लागू नका महाराज. पारमार्थ तसं सोपं नाही बरं. हा, टिंगलन थप्पाटणे, थापा हाणन, गप्पा हाणन, पैसे उपटीनं याचा संप्रदाय नाही महाराज. पण समाजामध्ये याच लोकांनी जास्त भुलून समाज पूर्ण नासवला. विठ्ठल अजून काय होतंय सांगू? घरातले दोष जातात. अगोदर सांगून गेलो. रिद्धी सिद्धी येते. एखाद्याची बुद्धी बिघडलेली असते तर डॉक्टर नीट करत नाही महाराज.
याच मंत्राने बुद्धी दोष निघून जातात, बुद्धी चांगली होते. ते म्हणताल कशात पुरावे? गीतेत आहे, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. विठ्ठल ते अर्थात बिघडलेली माणसं जी मूर्ख झालेत समाजात, काही खाऊन, कोणाचंही खाऊन, ती माणसं या मंत्राने दुरुस्त होऊ शकतात. म्हणून मंत्रात शक्ती आहे महाराज. दधामि बुद्धियोगम तम येन मामुपयान्ति ते. गीतेच्या 10व्या अध्यायातला श्लोक आहे हा. वाचून बघा, पुन्हा घरी जाऊन तपासा. म्हणजे त्याला बुद्धी सुद्धा चांगली फुटते. बर, अजून काय होत आहे? त्याला यश येत. यश, अपयश येत नाही महाराज. आमच्याकडे सगळं अपयश आहे का? एकच पुरावा सांगतो पुढे चालतो. थोडं भजन करा. विठ्ठल नश्वर देहाची प्रगती. हा देह कसा आहे? नश्वर आहे. मग याची प्रगती कशाने होईल? अजून बऱ्याचशा लोकांना कळलं नाही. आर्थिक त्याची परिस्थिती सुधारल्यावर त्याची प्रगती होईल असं वाटतंय का? नाही. तुम्ही म्हणाल हे कशावरून बोलायले तुम्ही? अगोदर पुरावा सांगतो, नंतर पुन्हा बोलतो. नश्वर देहाची प्रगती, नश्वरते उपजे विरक्ती, नाशिवंताची आसक्ती मुमुसून करती सर्वदा. नासक्या वस्तूची आसक्ती मुमुक्ष करीत असेल तर त्याला या मंत्राची गरज नाही असं मला वाटतं. मठ बांधणं, साधकाने पैसा गोळा करणं, हे कसं आहे? मी नाशिवंताची आसक्ती मुमुक्षुन करते सर्वदा याच्यावर बोलायला. अरे तुकाराम महाराजांना घेऊन गेलं शिवाजी महाराज, हे घ्या तुम्हाला म्हणून तरी घेतलं नाही का? नाशिवंताची आसक्ती मुमुक्षुन करते सर्वदा. त्याचं नाव साधक आहे. साधक ती त्या मंत्रात अडकलंय. एक सांगू तुम्हाला, व्यवहारातला पैसा कुठपर्यंत कामाला येतो? आपल्या व्यवहारापुरताच. पुढे काय कामाला आमच्या? मग पुढचं कार्य साध्य करण्यासाठी कोणत्या पैशाची गरज आहे? त्याला साधक म्हणतात महाराज. ते असतात ती याची करत नाही. मग ते फक्त देवाच्या ऐश्वर्याची आसक्ती करतात. आमच्याकडे देवाचं ऐश्वर्य का सामाजिक ऐश्वर्य? सामाजिक ऐश्वर्य. सामाजिक ऐश्वर्य यालाच नास्तिक वस्तू असं म्हणतात. याची ती आसक्ती धरत नाही आणि म्हणून त्यांना या मंत्राची गरज नाही. म्हणून तशा लोकांनीच याच्यावर काळुंखी आणली. काळुंखी याच्यावर काय झालंय? त्याच्यावर काजळी आली. काजळी त्या शब्दावर. आणि त्यामुळं माणसं संप्रदायात निक्की राहिली नाही. विठ्ठल त्याला बुद्धी चांगली होते असं याच्यावर आपला विषय चाललाय. बर, त्याला अपयश येत नाही याच्यावर बोलत होतो. यशवंत राहते. बर, अजून काय काय होतंय? त्याला संकट येत नाही. भगवंताच्या नामाने संकट येत नाही. बरं, नामाच्या चिंतने पळती 12 वाटा,
नामचिंतन करणारा जवळ संकट येत नाही. बर, अजून काय काय होत आहे? काय न होय केले का चिंतिता विठ्ठल, याच्या सगळं चालू, सगळं काही प्राप्त करता येत त्याला. बरं, अजून काय होत आहे? एवढंच नाही, त्याचा अपवित्र असलेला देह सुद्धा पवित्र होत आहे अभंगाच्या पहिल्या. हरिपाठ कीर्ती मोकी दरी गाय, 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 हरिपाठ कीर्ती मोकी दरी गाय. पवित्रची होय देहाचा आता, पवित्रची होय देहाचा आता, हरिमुखी माना, हरिमुखी माना, हरिमुखी मना मना, हरिमुखी माना. पवित्रची होय देहाचा, पवित्रची होय देहाचा, हरिमुखी माना, हरिमुखी माना, हरिमुखी माना, हरिमुखी माना. हरिपाठ कीर्ती मोकी दरी गाय, पवित्रची होये देहाचा आता, पवित्रची होये देहाचा आता. हरिपाठ कीर्ती मोकी दरी गाय, पवित्रची होये देहाचा आता, पवित्रची होये देहाचा आता. महाराज म्हणतात तुम्ही हरिपाठ म्हणजे हरिनाम पाठ. आता आम्हाला हरिपाठ येत आहे का हरिनाम पाठ येत आहे का हरिकड पाठ आहे? हरिकड पाठ, आपली हरिकड पाठ आहे. हरिपाठ येत नाही. हरिपाठाचा अर्थ काय आहे? बऱ्याचशा लोकांना अजून अर्थ कळत नाही. हरिपाठातले काही काही शब्द भयानक अवघड आहेत. आता बघा, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, पुढे काय? प्रपंच निमाले. शाबास, प्रपंची निवाले, प्रपंच करणारे निवाले. प्रपंची ना, प्रपंच काय तापत असते का? अवघड आहे की नाही हरिपाठ? हा, एवढा अवघड आहे हरिपाठ. बरं, पुन्हा सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबरला, बिंबला बिंबला बोंबला म्हणते बरे. बर, हरिनाम सार जिव्हाया, पुढे काय? उपमा त्या देवाची आहे. शाबास, कोण बोलताय तसं? त्या देवाची उपमा आहे का उपमा तुम्हाला खाल सांगितली? उपमा त्या दैवाची कोण वाणी, हरिनाम सार जिव्हाया नामाची. भगवंताचं नाम हे सार आहे आणि तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवलं तर उपमा त्या दैवाची कोण वाणी. कोणालाही त्याची उपमा सांगता येणार नाही महाराज. एवढं मोठं भाग्यवान होत आहे ते. मग कळतंय का हरिपाठ? नाही कळत. हरिपाठ करण्याकरता साधकाला निर्मळ मनाचा गुरु करावा लागेल तर हरिपाठ कळतंय, नाही तर मग कळत नाही महाराज हरिपाठ. बर, संकटात आपले पाहुणे येते का देव येते? तुमचे पाहुणे येतात काय? नामासे इनमुख तो नर पापिया, नामासे इनमुख नर पापिया, हरि
आता चैत्र महिन्यात जास्त कुठे बी रोज कार्यक्रम आहेत. तुमच्या प्रेमस्तव मला काय वाटलं, एवढ्या मोठ्या गावामध्ये आपला कार्यक्रम मिळाला. मी दुसरीकडचा कार्यक्रम मी त्या दिवशी पैठणला होतो आणि महाराजांनी कार्यक्रम दिला. मी म्हणलं काय हरकत नाही, बरं झालं हो, येतो म्हणलं पहिल्या दिवशी, हरकत नाही म्हणून मी आलो. पण मला जरा गायला साथ करा, मला गाता येते बरं का, पण उद्याही कार्यक्रम आहे म्हणून मी गाय नाही का. सध्या अवस्था गरमी खूप आहे, गार पाणी पिले की आवाज बसतोय आणि पाणी नाही प्यावा तर मग कसं जमायचे. आणि म्हणून मला थोडं 2 तास चांगलं साथ द्या. आणि परत तुम्ही साथ दिल्यावर तुमचं युट्यूबवर कार्यक्रम चाललाय ना, आमचे चॅनल उभंच आहे तुम्हाला घ्यायला पुढे. आणि म्हणून कसर करू नका बरं का. विठ्ठल विषय. हरिपाठ सिंपल ग्रंथ नाही, खूप सखोल. ज्याला निर्मळ मनाचा कोणाला गुरु लाभला असेल त्यालाच हरिपाठ कळतंय, इतरांना हरिपाठ कळत नाही महाराज. हो, असा एक शब्द आहे विठ्ठल. काय कोठे जाईल पापम, तुम्हाला सोडून कुठं जाईल ती पाप. कोठे जाईल पाप आहे का ते. हा, कोठे जाईल पाप आहे. कळतंय का हरिपाठ नाही कळत. काही अंदाजानं म्हणतात, काही अंदाजानं म्हणतात आणि त्यामुळे त्यांना व्याघात दोष येतो. आणि म्हणून संप्रदाय साधारण नाही. आणि त्यातले त्यात ज्ञानोबरांचं वाङ्मय करणं कठीण का. 56 भाषा ज्ञानेश्वर आणि हरिपाठात सुद्धा 16 प्रकारच्या भाषा. 16 अजून तुम्हाला कोण सांगितलं सर, 16 प्रकारच्या भाषा हरिपाठात. भजे खा तुरीत भावनायुक्त, याच्या अगोदर काय आहे. भजे खा तुरीत, भजे खा तुरीत आहे का ते. भजे का त्वरित, त्वरित भावनायुक्त. हे म्हणते भजे खा त्वरित. सांगून निर्गुण, सांगून निर्गुण आहे का ते म्हणते सांगून निर्गुण. आम्हाला तर आंधळच व्हायचं काम झालं. असे लोक, चांगले गाणारे, चांगले चांगले म्हणणारे लोक असं अभद्र बोलतात. आणि त्यामुळे बाकीच्याला काही काय ग्रंथ तपासतात का सगळे नाही. मग तुमचं आमचं ऐकून आंधळेपणानं घेतात आणि काही बोलतात. म्हणून वाङ्मय कळत नाही. आणि बरीचशी लोक ज्ञानोबरायांच्या वाङ्मयावर बोलतच नाहीत सहसा का. त्यांना कळतच नाही तर काय बोलतील, बोलतच नाही. आपला विषय काय चाललाय की तुम्हाला संकटामध्ये कोण धावून येत आहे. पाहुणा येत नाही महाराज. पाहुणा आपलं व्यवस्थित चाललं असेल तरच येत आहे, नाही तुम्ही येत नाही. देव तुमचं काय बघतंय. पाहे जोडी भावाची, ते म्हणते माझं नाव घेत ते. मग नाव घेतल्याबरोबर महाराज आपल्या संकटात धावून येत आहे. हरिबिन धावया न पावे कोणीच येऊ शकत नाही. आणि म्हणून हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. याच मंत्राने आपला देह पवित्र होतोय असा विषय चालला. बर, आपण का अपवित्र आहोत का. 100% अपवित्र. कशा कशात अपवित्र होतात मी थोडं भजन करा सांगतो. विठ्ठल आपण वेळोवेळीला अपवित्र होतो. आता आपलं शरीर अपवित्र आहे का कपडा अपवित्र आहे.
कपडा पवित्र आपण धुवूनच घालतो ना, पण शरीर क्षणोक्षणाला अपवित्र होते, क्षणोक्षणाला अपवित्र होते शरीर. आता 5 मुद्दे सांगतो मी त्रोटक. एकदा दाढी हजमत केली की त्याचं शरीर पूर्ण अपवित्र होते, त्याला स्नान करावं लागतं. श्लोक सांगू. तेला भंगे चिता धुमो. आपण एखाद्याच्या मयतला गेलो तर ते त्या चितेवरचं धूर आपल्या शरीराला लागलं की आपण अपवित्र. तेला भंगे चिता धुमो मैथुनेश्वरी कर्मानी यावत भवती चंडालो तावत स्नानम आचरितु. म्हणजे आपण दाढी हजमत केले की अपवित्र होतो, स्नान करावं लागतंय, मगच पवित्र होत आहे. त्याच्यानंतर आपण मैथुन केलं की आपण अपवित्र होतो. मैथुन बऱ्याचशा लोकांना समजायला असेल, अपवित्र होत आहे त्यावेळेस त्याला स्नानच करावं लागतंय. त्याच्यानंतर आपण नुसतं नख बी काढली तरी अपवित्र होत आहे, त्याला स्नान करावं लागतंय. त्याच्यानंतर आपण नुसतं अपवित्र बोललो वाच्यानं तरी अपवित्र होत आहे. मग तेला भंगे चिता धुम. स्नान केल्यानंतर तेल लावू नये म्हणून डोक्याला किंवा अंगाला तेल लावायचं नाही. बरेचसे आता कोणाला माहित आहे, मी बरेचसे महाराज लोक चांगली संस्थेला शिकलेले स्नान करून तेल लावलेले बघितले, त्याला हे लोक माहित नसेल, माहित नसेल त्याला लावू नये तेल. तुम्ही म्हणताल महाराज आता आम्हाला नटापटायचे दिवस येतो ना, तसं कसं बोलायला कवर नटावं लागतंय. बाबा कोणत्या गावचे? काय आडनाव? कधीपासून माळ आहे? खूप आनंद. काय चालला होता विषय आपला? स्नान करून तेल लावू नये, पण महाराज लोक सुद्धा तेल लावतात. तेल लावल्यावर अपवित्र होत आहे, मग कुठपर्यंत नटावं लागतं याच्यावर बरोबर. बरोबर आहे ना? किती पोर आहेत तुम्हाला? 3 पोर. आता इस्त्री कामन केली नाही, आता पोरं झाल्यानंतर नटायचं सोडून द्यावा ना. लग्न होत नाही तोपर्यंत नटावा, लग्न झाल्यानंतर पुन्हा काय करायचं? बरं ठीक आहे, 1-2 पोरं झाल्यावर पुन्हा तरी नटणं सोडून द्यावा ना. याचा अर्थ असा लक्षात आणा, ज्ञानेश्वरीत लिहिले का लपवी अवयवाते कुळवधू. कुलवंत स्त्री आपलं अवयव दुसऱ्या पुरुषाला दिसू देत नाही. डोळ्यातून सुद्धा अपवित्रपणा आपल्याकडे येतो महाराज, डोळ्यातून सुद्धा. मग गांधारी कोणाकडे बघत नव्हती, डोळे बंद करून ठेवले ते महाराज, पट्टी बांधली होती. माहिती ना लोकांना, सगळीच गोष्ट माहिती आहे. बघू नये म्हणे कोणा, बघितल्यावर अपवित्रपणा आपल्याकडे येतो, आपण अपवित्र होतो. आणि म्हणून बघायचंच असेल तर डोळे तुम्ही घ्या रे सुख. बरोबर आहे. ऐकायचंच असेल तर घाण वस्तू ऐकल्यानं सुद्धा आपल्याकडे अपवित्रपणा येतोय कानाच्या द्वारे. मग तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. ऐकायचं असेल तर मग देवाचं गुणगान ऐका, मग अपवित्रपणा येतोय मला. म्हणजे त्याला स्नान केल्याशिवाय ते पवित्र होत नाही. पुन्हा सांगू अजून तुम्हाला, हातलातले पदार्थ पवित्र असतात का गोड असतात? नुसते गोड असतात पण अपवित्र असतात. अनेकांची नजर गेलेली असते त्याच्यावर, म्हणून ते तुम्ही खाल्लं की तुम्ही अपवित्र होता. बुद्धी काम करत नाही महाराज. अपवित्र वस्तू खाल्ल्यानंतर
आणि आपण अपवित्र झाल्यानंतर, आपण अपवित्र बोलल्यानंतर आपली बुद्धी कोणत्याही कार्यात सक्सेस होऊ शकत नाही. त्याला देवाचं नावच घ्यावं लागेल मग पवित्रपणा येते. आहे अजून कोणाला माहित नाही. आणि म्हणून हातलातले पदार्थ गोड आहेत पण ते पवित्र नसतात. मग पवित्र काय आहे? काही वस्तू मेल्यानंतर पवित्र आहेत, जिवंतपणे अपवित्र आहेत. काही वस्तू मेल्यानंतर पवित्र आहेत, जिवंतपणे अपवित्र आहेत. काय? नाही सांगता येत, पण विषयच ऐकला नसतात. आणि म्हणून हा अभंग निवडला. जिवंतपणे अपवित्र मेल्यानंतर पवित्र. वाघाचा चमडा, त्याच्या चमड्यावर बसून माणसं आमच्या संप्रदायात जप करतात. हरण, बरोबर आहे. ती मेल्यानंतर पवित्र होत आहे. जिवंतपणे मांस खाते म्हणून अपवित्र आहे. ज्ञानेश्वरी पुरावा आहे बरं का. तेव्हाची तो पापा पात्र झाला आशे. जेव्हाची जे अपवित्र श्वेतयाचे वस्त्र, वस्त्र म्हणजे मुख, तेव्हाची तो पापा पात्र झाला आशे. विठाल काही वस्तू गोड नाहीत आणि पवित्र नाही. गोडही नाही आणि पवित्र नाही. बच्चनागाची कहाणी. बर, काही वस्तू गोडही नाही पवित्र नाही. दारू काय पवित्र बाबा? गोडही नाही आणि पवित्रही नाही. कशामुळे नादी लागले असतील लोक? बुद्धी दोष आहे ना का नाही? आता आपलं जाऊ दे, इथं चांगलीच माणसं. आमच्या डोंगरामध्ये काही वारकरी पिऊन उभं राहते कीर्तनाला. गुळाचं आहे म्हणते, काय बिघडायले? गोडही नाही आणि पवित्र नाही. कशामुळे नादी लागले? त्याच्या बुद्धीत दोष आहे. बर, काही वस्तू गोड नाहीत पण पवित्र आहे. गंगेचं पाणी गोड नाही पण पवित्र आहे, तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. काही वस्तू गोडही आहेत आणि पवित्रही आहेत. दूध, ज्ञानोबरायांनी लिहिलं ज्ञानेश्वरी. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वेचेची पदरा आड, परी ते आहेरणी गोचिडा अशुद्ध कायमशी. म्हणजे दूध पवित्रही आहे आणि गोडही आहे. कमून नादी लागत नाहीत. बुद्धी दोष आहे. बर, काही जिवंतपणे अपवित्र आहेत. नाही, काही जिवंतपणे पवित्र आहेत आणि मेल्यानंतर अपवित्र आहेत. गाय जिवंतपणे पवित्र आहे आणि मेल्यानंतर अपवित्र आहे. बर, काही वस्तू गोड नाहीत पण पवित्र आहेत. गोमूत्र, गोमूत्र पवित्र आहे बरं का, खूप पवित्र आहे. तुम्ही जर दररोज गोमूत्र घेत राहिलात कुमारी गाईचं तर तुम्हाला दम्मा नावाची बिमारी होत नाही.
अपवित्र नाही. कावळा पवित्र नाही आणि अपवित्र नाही. मग तुम्ही म्हणताल आपल्या दाव्याला त्याची कस काय गरज पडते? थोतंड लावलेले महाराज ते आमच्या शास्त्रामध्ये. तुम्हाला मगवा सांगून गेलो मी. तुम्ही भागवताचा 11व्या स्कंदातला 5व्या अध्यायातला 11वा श्लोक वाचून बघा उद्या घरी जाऊन, कोणाकडे भागवत असलं तर. हो, मी सांगत नाही. काय चालला होता विषय आपला? 11व्या स्कंदातला 5व्या अध्यायातला 11वा श्लोक वाचून बघा. हो, आपली सगळी पूर्तता आहे महाराज त्याच्यामध्ये. सगळी पूर्तता आहे. सर्व काही इच्छा त्याच्या पूर्ण होतात भक्ती करणाराच्या. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरवी धराई देशा, पुरवी धराई, पुरवी धराई देशा, पुरवी धराई देशा, धराई देशा, पुरवी धराई. होय भक्ती केला तैसा, पुरवी धराई देशा, पुरवी धराई देशा, पुरवी धराई देशा. होय भक्ती केला तैसा, पुरवी धराई देशा, पुरवी धराई देशा, पुरवी धराई देशा. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. तुम्ही जी इच्छा कराल ती तुमची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती या मंत्रात आहे महाराज. आणि आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी याचा स्वीकार केलाय त्यांना अनुभव आला महाराज. आता आम्हाला अनुभव मात्र कशात नाही, फक्त समाजातली नुकती आणि समाजातला पैसा ओढून न्यायचा आणि मठ बांधायचं, बस. बाकी दुसरं काही नाही, काहीच अनुभव नाही. चला पुढे. मी पवित्र अपवित्र काय जगात वस्तू त्याच्यावर सांगतो. मानवी जन्म हा खऱ्या अर्थानं जन्मताच अपवित्र आहे. जन्मताच अपवित्र आहे. तो बोलण्यात अपवित्र होत आहे, स्नानात अपवित्र होत आहे, राहणीमानात अपवित्र होत आहे, आहारात अपवित्र होत आहे. आणि मग त्याला पवित्र होण्याची काही संधी आहे की नाही? आहे ना. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र होते. बर म्हणले पवित्र तो देवाने पुण्यवंत, देवाचे अच्युत सर्व काय, देवाचे अच्युत सर्व काय. पवित्र तो देवाने पुण्यवंत, देवाचे अच्युत सर्व काय, देवाचे अच्युत सर्व कोणता देह? जो वदे अच्युत सर्व काळ, वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ.
अजून सांगू तुम्हाला, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदय पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. मुख अपवित्र असलेलं भगवंताचं नाव घेत असेल तो पवित्र होतोय, पण मात्र पुन्हा खोटं बोलायचं नाही बरं का. आता काही काय माणसं दिवसभरात किती खोट आणि किती खरं, मग त्या वाणीला गुण येत नाही. मग त्याच्यामुळं यांची किंमत झाली, याची किंमत झाली. एका माणसाला पोरग रडायला लागलं म्हणून बाजारात घेऊन गेलो. पोरग लहान लेकरू रडायला लागलं, ती बाजारात घेऊन गेलो. त्याला वाटलं बाजारात गेल्यावर राहील. बाजारात गेलो, त्याला विमान मागितलं. विमान, हे विमान पाहिजे आपल्याला. त्याला वाटलं काय हरकत नाही. काय हो हे विमान केवढ्याला? ते म्हणजे 100 रुपयाला. दिले 100 रुपये, घेतलं विमान. त्यानं 100 रुपये दिल्यावर त्यानं बघितलं म्हणजे पैसे खोटे आहेत आणि मला विमान तरी कुठं खरं आहे. विमान खरं आहे का खोट आहे? खोट आहे. आणि मग पैसा तरी कुठून तुला खरा द्यायचा? संप्रदाय तसं चाललंय महाराज. मग लय सप्ताह करायले तर बर, मग त्यांना म्हणा ठरवून दे पैसे. हाय ना खोट? भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे का पैसा श्रेष्ठ आहे? बाबा काय श्रेष्ठ? पैसा श्रेष्ठ म्हणाय नाही. खरं ना, त्यांचं मठ त्याच्याशी होतच नाही ना. आणि बरं ज्या साधूकडे पैसा नाही त्या साधूला विचारतही नाही कोणी. काय विचारते तुमच्याकडे? जसं ते विमान खोटं दिलं तसं म्हणजे पैसा आणि म्हणजे विमान तरी कुठं खरं आहे. त्याच्यामुळे पैसा खोटा चालू की म्हणला. तसंच चाललंय. एका माणसाने काय केलं ते म्हणले काही गुन्हे केले असेल म्हणून त्याचं नाक कापून टाकलं. म्हणजे याला शिक्षा फक्त एवढीच द्या, नाक कापून टाकलं. त्याच्या ते नाक कापून टाकलेलं चाबरं होतं. जरा भाषा समजते ना, ते चाबरं होतं. त्याला वाटलं माझं एकट्याचं का म्हणून मी ह्यांची सगळ्याची कापीन. मग ते लागलं उड्या हाणायला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम म्हणून लागलं उड्या हाणायला. शहाणा आला म्हणलं का म्हणून उड्या हाणायला? नाक कापलं ती कापून पुन्हा उड्या हाणायला. तुम्हाला काय सांगू म्हणला, नाक कापल्याबरोबर तर रामाची भेट घेतली म्हणला मी. काय म्हणलं? नाक कापल्याबरोबर रामाची भेट घेतली म्हणला. म्हणलं खरं काय? खोटं कमून सांगा म्हणला मी. बघ कापून. त्याला वाटलं एवढ्या वाऱ्या करणं, कुठे पंक्ती करणं, कुठं तीर्थ करणं, कुठं उपवास करणं, काय खरंय? नाक कापलं रामाची भेट आणि घेतलं कापून. ते म्हणलं हे बघ आता बोंबलू नको, सगळेच कापून टाकू दे अगोदर, नंतर बोंबल. काय म्हणलं ते? आहे ना बाबा तसं संप्रदाय. पाचार कीर्तन फक्त पाठ करायची आणि मठाचं बुकच टाकलं मोहरी. आणि लोक म्हणते तेव्हा काय देवाला गेले ना कुठं कमी होत असतंय का? आणि देवाला देवाच लागतंय का? आणि देवाशिवाय आपलं काय खरं असतंय? आणि मग दिलं तर काय बिघडायले? काही बी दुसरं लावित शिफ्ट पुन्हा ते देत नाक कापल्यासारखं. देव भेटतंय मला नाक कापले, सगळीची नाक कापली लागले, सगळीच उडायला. निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, एक गेले जावे त्याची वाटा. ऐका नाही बरोबर?
एका माणसाकडे 10 मेंढ्या होत्या. कोणले मेंढ्या एक पळून गेली होती, सगळेच पळायचे. बस बस. दुसऱ्याने विचार मला एका माणसाकडे 10 मेंढ्या, त्यातली एक गेली, खाली किती राहिल्या? कोणी म्हणायचं मी सांगतो मी सांगतो मी सांगतो. सांग बरं मला किती येते? म्हणला एकही नाही. का? एक मेंढी गेल्यावर सगळेच जात असत हे माहिती होतं आम्हाला. तसंच आहे आपल्यात, एकानं सुरू केलं की सगळं सुरू करते. आपण कमी म्हणते, शब्द कमन करायची. शब्द कशामुळे करतात? पुण्य होतंय का? किमान लग्न तरी कमन करतात एवढं तर माहिती असेल. गरज म्हणून करावं लागतंय का करमणूक म्हणून? लग्न लग्न लग्न. आता तुम्हाला गरज असेल पण लई लोकांनी गरज नाही. काही तर करमणूक म्हणून लग्न करते. हो, काही असो गड्या म्हणला करमणूक झाली पण संप्रदाय करमणुकीचा आहे का? नाही. काही करमणुकीचे सप्ते, सप्त्यावर बोलायला मी दुसरं काही बोलणार नाही तुम्हाला. मग त्यांना पवित्र अपवित्र चांगलं वंगलं पुण्य पापन कसं काय कळणार? काहीच कळू शकत नाही. हा बरं म्हणले महाराज, आमचा अपवित्र असलेला देह भगवंताच्या नामानं पवित्र होत असेल पण त्याचा फायदा काय हो आम्हाला? त्याचा फायदा अभंगाच्या दुसऱ्याकडे. मातृपितृ भात्रा सगोत्रो अपार मातृपितृ तपाचे सामर्थ्य तपनीला अभूप 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 चिरंजीव कल्प वैकुंठी नामे चिरंजीव कल्प वैकुंठी नामे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा चिरंजीव कल्प वैकुंठी नामे चिरंजीव कल्प वैकुंठी नामे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे तपाचे सामर्थ्य प्रपिण्याला अमोप फायदा चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. भगवंताच्या नामाचं तप घडलं असल्यानंतर त्याला काय फायदा आहे? चिरंजीव होते, त्याला मरण येऊ शकत नाही महाराज. भलतं आयुष्य लाभ होते त्याला, एवढा फायदा. आम्हाला फायदा कुठं कळतोय? हनुमंताचं एवढं आयुष्य कमवून लांबलं, नुसतं देवाचं चिंतन, काही देवाची सेवा वेगळी, देवाचा उपचार वेगळा आणि देवाचं चिंतन वेगळं. बरोबर महाराज, ते नाव घ्यावं तरी कसं आम्हाला सांगा तरी. याच्यासाठी मग सांगून गेलो मी, निर्मळ मनाचा गुरु लागते, ती शिकविते तुम्हाला असं नाव घ्या.
आता काही आपल्या माता भगिनी सरळ मालकाचं नाव घेत्या. मालकाला आनंद वाटतंय का बेकार वाटतंय? मालकीने नाव घेतल्यावर बरं वाटावा का बेकार वाटावा? बरं, सरळ घेतलेलं बरं वाटावा का जरा अडथळ्याचं घेतलेलं बरं वाटावा? नाही, नावात फरक आहे ना. मग तसंच ईश्वराला किती आनंद येत असेल त्याचं नाव घेतल्यावर. एका कलेक्टरनं हाईज नाही घिसराच्या मुलीबरोबर लग्न केलं. घिसराच्या सुंदर मुलगी होती. ती भीक मागत चालली. आपली भीक मागत जात असताना ते रस्त्यामध्ये भेट झाली. म्हणजे काय बाई बाई लग्न नाही करता का आमच्या संग? बाई महाराज साहेब असं कसं? आमच्यासारख्या भिकारड्याला तुम्ही कलेक्टर माणसं मिळत असाल तर आम्ही आनंदाने लग्न. माझं बोलून लक्षात घ्या बरं का. जीव हा भिकारी आहे आणि देव किती श्रीमंत आहे. आपलं जर त्याच्याबरोबर लग्न लागलं तर इतरांच्या समोर आपला हात पसरायची काही गरज आहे काय? सगळ्या जगात श्रीमंत कोण आहे? सगळ्या जगात श्रीमंत कोण आहे? आता धीरूभाई अंबानी. धीरूभाई अंबानी श्रीमंत आहे ना. धीरूभाई अंबानीच्या बायकोनं कोणाला रोज कालवून मागत चालल्यावर धीरूभाई अंबानी त्याला नांदवील का त्या बाईला? तसा हा भक्त मठासाठी पैसे जमा करतो की ते ईश्वर त्याला माझा भक्त म्हणून घेईल. देवानं मोकारलेली माणसं समाजात भीक मागतात. लक्षात घ्या. जी माणसं मालकानं मोकळून टाकले, ज्या बाईला मालक नांदवीत नाही, भीक कोण मागत असते? भीक कोण मागतय? मालकानं मोकललेली बाई भीक मागते. बरोबर आहे. तसं आमच्या ईश्वराने मोकललेला भक्त समाजासमोर भीक मागतो. विठ्ठल कलेक्टर साहेबांना त्या मुलीबरोबर लग्न केलं. महाराज लग्नामध्ये नाव घ्यायची पद्धत असते. लग्नामध्ये पुरुष मंडळी एकीकडे बसलेली, महिला मंडळी एकीकडे बसलेली. मग ते बऱ्याचशा महिलांनी त्या कलेक्टर साहेबाच्या मालकीने अडवलं. म्हणले बाई साहेब, म्हणजे काय बोला? अहो म्हणले आता बऱ्याच दिवसांना आपली भेट झाली, आता तुम्ही आलात जेवायला, बरं झालं भेट झाली, मग आता घ्या ना जरा नाव घ्यायचं का? म्हणजे घ्या. आणि बाईने घेतलं नाव. ती काय म्हणली? सोन्याची परात, चांदीचा तांब्या, त्याच्यावर सोन्याचा ग्लास हाय. आमच्या कलेक्टर साहेबाला भूक लागली, तुकडा वाढग माय म्हणली. आता कलेक्टरची बायको भीक मागत राहिल्यावर ती कसं नांदिल होतीला? का नांदिल तुमच्याकडे? अहो साधारण आपल्या मालकीनं कोणाला आपल्या परस्पर काही मागितलं आपण घरात काहीतरी बोलून किती नावं ठेवतो ना. तसंच आहे संप्रदायामध्ये महाराज. मागू नये का? एवढं सामर्थ्यवान देवाचं नाव आहे ते काहीही तयार करू शकते. काहीही तयार होत आहे. मी मगाशी सांगून गेलो सिद्धी त्याच्याकडे. आणि हे सरळ भीक मागते आणि हे लांछन आहे. हेच खऱ्या अर्थानं संप्रदायाला काढून घे आहे. विठ्ठल
विषयावर बोलत होते. कसं घ्यावं लागतंय त्याच्यासाठी निर्मळ मनाचा गुरु लागतोय. कसा मंत्र शिकवतोय, ते मंत्र कसा जपावा लागतोय, कधी जपावा लागतोय आणि कसे दोष टाळून जपावं लागतंय, मग त्याचं फल मिळतंय. असं सरळ मिळत नाही. आता कधी आलो तुम्ही त्या विषयावर बोल. आज आपला तो विषय नाही, आपला फक्त आज नामचिंतनाचा विषय. बरं म्हणले महाराज, भगवंताचं नाव तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये घेतलं तरी तुम्हाला फल सारखंच आहे. झोपून घेतलं तरी तेच फल आहे, बसून घेतलं तरी तेच फल आहे, उभं राहून घेतलं तरी तेच फल आहे, आणि चालत असताना घेतलं तरी तेच. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, समर्थाची पंक्ती भोजने, तळलेल्या वरल्या एकची पक्वान्ने. श्रीमंताच्या घरामध्ये पंक्तीभेद नसतो. सगळ्यांना तेच अन्न, सारखंच अन्न देत आहे, त्याच्याकडे भेद होऊ शकत नाही. तसं आमच्या देवाकडे भेद नाही महाराज. हरिबोला घेता, हरिबोला खाता, हरिबोल घेता हरिबोल खाता, हरिबोला घेता, हरिबोला खाता, हरिबोल घेता हरिबोल खाता. सर्व कार्य करिता हरिबोला, सर्व कार्य करिता हरिबोला, सर्व कार्य करिता हरिबोला. हरिबोला घेता, हरिबोला खाता, सर्व कार्य करिता हरिबोला. तुम्हाला घाण कार्य करत असताना सुद्धा देवाचा जप करता येत आहे, आणि तेच फल ईश्वर देते तुम्हाला. त्याला आंघोळ झालीच पाहिजे, तोंड धुतलंच पाहिजे, बसूनच केलं पाहिजे असं काही नाही. कोणत्याही अवस्थेमध्ये देवाचं चिंतन करता येत आहे, आणि केल्यानंतर हे फल मिळते. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव होऊन राहते महाराज. त्याचं कुटुंब सुद्धा 4 हाताचं तयार होतं ईश्वर स्वरूप. मातृ पितृ भारत समोर अपार, मातृ पितृ भारत सगोत्र अपार, मातृ पितृ भारत अपार, मातृ पितृ भारत सगोत्र अपार. चतुर्भुजा नारा होऊन गेले, चतुर्भुजा नारा होऊन गेले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे. चतुर्भुजा नारा होऊन गेले, चतुर्भुजा नारा होऊन गेले, हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. मातृ पितृ माता समोता अपार, चतुर्भुजा नारा होऊन गेले, चतुर्भुजा नारा होऊन गेले, मातृ पितृ माता समोता अपार, चतुर्भुजा नारा होऊन गेले, चतुर्भुजा नारा होऊन गेले. म्हणजे आपले गेलेले स्वर्गातले जे पित्र असतील, आईकडही कुळ असू द्या आणि वडिलाकडचंही कुळ असू द्या, दोन्हीही कुळाचा उद्धार ईश्वराच्या चिंतनानं होत आहे. दोन्ही पक्ष पाही उद्धरली. त्याच्या अगोदर काय?
दोन्ही पक्षी पाय उद्धरती. मग हरिपाठ त्याच्यामुळे चतुर मनुष्य लोक हरिपाठाला बरं. विठाल लक्षामध्ये काय म्हणायचंय? काळ वेळ नाम उच्चरिता नाही, दोन्ही पक्षी पायी उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जडजीवा तारण हरी. हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. तुमचे पूर्वजांचा उद्धार आहे का नाही? काय बामणाकडे जायची गरज आहे? तुम्ही म्हणतात तुम्ही बामणाच्या पोटावर पाय द्यायला काय केलं? तसं नाही, खरं सांगायला. बामणाच्या मंत्रानं तुमचं फक्त घर बुडतंय, उद्धार होत नाही. या मंत्राने पूर्ण घराचा उद्धार आहे. पूर्ण घरातलं प्रदूषण नष्ट होत आहे, पूर्ण घरातले दोष जातात आणि तुमच्या कुळाला येण्यासाठी, स्वर्गात जाण्यासाठी मार्ग मोकळा होत आहे. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. भगवा सार नव्हतं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षी पायी उद्धरती. हरिपाठ त्याला समोरचा मागचा काय नाही. हरिपाठ आला, हरिपाठातला चतुर मनुष्य लागतो, हरिपाठात माणसं चतुर लागतो. तुम्ही म्हणता आम्ही काय चतुर तुमच्यापाशी काही बोलत नाही बरं का मी. नाही तुम्ही म्हणता तुम्ही लय कचाटा काढायला तर आमचंच खाऊन. कचाट्या नाही, मी खरं बोलतोय. तुमचे पूर्वज तुमच्या घरातला उद्धार हे ईश्वर स्वरूप होऊन राहतात. मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं असं? काय केलं? आवडीने भावे हरिपाठ घेसी. आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने भावे हरिनाम आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे.
नाव घ्यायची पद्धत सांगितली बरं का. आवडी आणि भाव. आम्हाला भाव माहित नाही आणि आवड तर नाहीच. सवड असली तर घ्या आणि एकदम बसत असते. एक सांगू तुम्हाला, एक मला गोष्ट आठवली थोडी. भजन करा. विठ्ठला आवड आणि गरज याच्यात एक फरक आहे बघा. एका माणसाने गाढव पाळलं. गाढव आणि त्याला पुन्हा वाटलं ठीक आहे काही कुत्रही पाळलं पुन्हा. आता गाढव का म्हणून पाळलं? गरज म्हणून. कुत्र का म्हणून पाळलं? आवड म्हणून. तुम्ही म्हणताल काय फरक आहे याच्यात? ते सकाळी आपलं गाढवाला सोडलं की नदीला सोडून द्यायचं. ते आपलं कुठतरी उखंड भोकून यायचं ना आरामशीर बसायचं. कुत्र एका जागेवर बसायचं आराम. ते टॉमी टॉमी नावाचा कुत्रा असतं नाही, टॉमीच का, एवढा केस असतात त्याच्यावर येते. ते दिसायला भलतं चांगलं पण काहीच कामाचं नाही. पण ते कुत्र काहीच काम करीत नसन. ते मालक काय करायचं, त्याला दुधाचा काला, त्याला मटण, त्याला अंडे, त्याला अनेक भरपूर चांगलं खाऊ घालायचं. गाढव आलं की ते आपलं भूखंड फुकून आले सगळं बांधून टाकायचं. त्या गाढवाला वाईट वाटायचं. ते आपलं माती वाहून यायचं. आपलं काम संपलं की पुन्हा नदीला सोडून द्यायचं. ती म्हणे एवढं मी काम करतो आणि मालक मला कधी चांगलं खाऊ घालत नाही. ते कुत्र काही काम करीत नसून याला दुधाचा काला, अंडे, मटण असं कमून करीत असताना एक दिवशी कुत्र्यालाच विचारा म्हणला. गाढव कोणाला बी काही विचारत बरं का. ती गाढव गेलो कुत्र्याकडे म्हणलं काय रे, काय मी एवढं काम करतो, माती वाहून नाळ पडली म्हणला माझ्या अंगावर आणि तुला खायला चांगलं देत, तू काही काम करत नाही, मला मालक काही खायला देत नाही, हे असं का म्हण. कुत्र्याने त्याला आयडिया सांगितली. म्हणलं तो काय काम करतोस? काही नाही म्हणला, सकाळी उठून मालक तिकडून इकडून फिरून आले की मी आपला आरामशी 2 पायवर करतो आणि त्याचं तोंड साठीतो. कुत्र म्हणलं असं केल्यावर मला खाऊ घालन का? हा म्हणला ते काम तू केलंस तर जमन ना मला तुला. मग गाढवाच्या मनात आलं तसं. ती मालक बाहेरून 2 पाय वर केलं लागलं मालकाचं तोंड साठ. म्हणलं आज गाढव बिघड का काय गाड्या, तोंड चाटायला लागले. आता कुत्र्याला जमल तोंड चाटायला, पण मालकाला गाढवाला कसं जमल तोंड चाटायला. पण गाढव कोणाचेही तोंड साठी. आणि मग इकडे आलं मालक बाहेरून, करूनच बघावं म्हणलं आज. आणि आलं महाराज म्हणतात बाहेरून मालक गाडवानं वर पाय केलं लागलं तोंड साठायला. बिघडलं का काय गड्या म्हणलं, असं घेतलं काठीन जे बदकीत सुटलं का नाही म्हणतात गाडवाचं तोंडच सुटलं. म्हणलं हे कुत्र्यानं मला चुकीचं सांगितलं. कुत्रे काही चुकीचा विसरला देते बरं का. कुत्र्याचे सल्लं सल्ला सुद्धा कोणाचा घ्यावा असं माहित पाहिजे माणसाला बरं का. आणि मग मला ते असं कमून गेलं कडे म्हणलं म्हणतात मला कुत्र्याकडे. म्हणलं काय रे, मला तो चुकीचं सांगितलं. म्हणलं असं कमून करीत असेल मालक, मला उगं तुम्ही तोंड साठाय गेलं, मला बद केलं म्हणलं, काय तोंड सुटलं तेवढं थांबलं मला, माझं बिघडलं का काय म्हणून असं कमून केलं. म्हणलं की तू असं करतोस त्याचं काय कारण आहे म्हणलं. एक सांगतो म्हणलं, तुला गरज म्हणून माती वायासाठी घेतलं मला त्यानं, आणि मला आवड म्हणून पाळण्यासाठी घेतलं. मी काही काम करीत नसेल पण आवडीसाठी मला घेतले, आणि तुला गरजेसाठी घेतले. आवड आणि गरज समजलं बरोबर आहे. पंढरपूरची वारी करता
पंढरपूरची वारी नाही? तुम्ही करत असाल पंढरपूरची वारी, एकटेच जातात का कोणाला घेऊन जातात? तुम्ही जातच नाही, एकटेच जातात. बरं आहे. काही काही मालकीने तर काहीच नाही, दुसऱ्या मालकीनीच्या बहिणीलाच घेऊन जात. आवड सासू सासऱ्याला घेऊन जावा, आई वडिलांना घेऊन जावा पंढरपूरला. आपण आई वडिलांना नेत नाहीत का सासू सासऱ्याला नेत नाही? हे नाही कळायचं. मी आवड आणि गरज याच्यावर सांगायला काय म्हणले महाराज? आवडीने भावे तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हे पा, आपण आवडीनं पैसे देऊन दुकानदाराचं वस्तू घेतो, ती आवडीत पैसे देऊन घेतलेलं ती आवड आहे. वस्तू घेतो आपण, आवडीनं वस्तू घेतो. पण काही न पैसे देता दुकानदार प्रेमानं वस्तू देतो, त्याचं नाव प्रसाद आहे. प्रसाद आणि वस्तू फरक आहे. त्याला आवड आणि भाव असं म्हणतात. जे पैसे देऊन घेतो ते भाव आहे आणि फुकट मिळतो तो प्रसाद. विठ्ठल आवडीनं देवाचं नाव घेणं. महाराज, भगवंताची नाम साधना करीत असताना प्रेमाचे अश्रू डोळ्यात येत असतील तर आवडीनं नाव आहे. कसं आहे ते? आवडीनं. आणि डोळ्यात जर प्रेमाचे अश्रू येत नसतील तर मग ते बहुतांश काही साधना करीतही नसतील. साधना करत नसतील. युक्त आहार विहरश्चु युक्त चेष्टसु युक्त स्वप्न बोधश्य योगो भवती दुःख. भगवंताचं नाम हे पूर्ण दुःखाचं क्षालन करणार. दुःख घालवणार ते तुम्ही कसंही घ्या, पण त्याच्यात आपली आवड पाहिजे. आवड. म्हणून महाराजांनी म्हटलं आवडीने भावे. आता भाव म्हणजे काय? बरेचशा लोकांना कळत नाही. भाव कशाला म्हणतात? भाव म्हणजे संबंध आहे, भाव म्हणजे प्रेम आहे, भाव म्हणजे श्रद्धा आहे, प्रेम आहे, संबंध आहे. भावाचे खूप प्रकार आहे. आपला त्याविषयी भाव नाहीच आहे. इकडे म्हणले महाराज आवडीने भावे हरिनाम घेशी. त्याच्यात महाराजांनी शब्द मुद्दाम घातले दोन. आवडीनं आणि भावानं घेत असाल तर तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सांगायचंय काय? भगवंताच्या नामानं आमच्या कुळातील दोन्हीकडचे शत्रुभूत होत असतील किंवा ईश्वर स्वरूप होत असतील तर अजून काय दोष राहील? पण घरात काहीच नाही, सगळे दोष निघून गेले. काहीच दोष नाही, काहीच नाही. मग हे ज्ञान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या निवृत्तीनाथाने गुरुच्या रूपात माझ्या हातात गुपचूप दिलं अभंगाच्या. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला झाले. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला झाले. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा
वारी कोण करे पुण्याची गणना कोण करे ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिधले माझे हाती हे माझ्या श्रीगुरुनी माझ्याकडं गुपचीप दिलं, कोणाला माहिती न होता आणि ते मी तुम्हाला सगळ्याला वाटत आहे असा या अभंगाचा भावार्थ यथामथी यथावकाश जसा मला जमला तसा मी तुम्हाला सांगितलं. राहिलेली सेवा अगदी 10 मिनिटात उरकून घेऊ. कोणी आळस न करता. आळस तर नाही आला कोणाला, नाही बरं झालं आळस आला नसेल तर. आणि मग फक्त संप्रदायाच्या नियमानं थोडं भजन करूया. राहिलेली 10 मिनिटात सेवा उरकू. विठोबा जय कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी जय कुमार कुमारी जय कुमार कुमारी जय कुमार कुमारी जय कुमार कुमारी. महाराजांचे अभंग आहेत 28. हरिपाठात अभंग किती आहेत? 28 अभंग आहेत. याच ध्रुवपद सगळ्याच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, सगळं नामपर हरिपाठ आहे. सगळ्यांनी हरिपाठ जरी दररोज म्हणलं हरिपाठ तरीही देह त्याचा बाकीचे फायदे तुम्हाला खूप सांगितले. नामानं 27 वस्तू मिळतात. 27 म्हणजे 27 वस्तूचा फायदा आहे नामचिन्ह. पहिला फायदा त्याचा उद्धार होत आहे. दुसरा फायदा देवाची भेट होते. तिसरा फायदा देव त्याला सोडून जात नाही. चौथा फायदा रिद्धिसिद्धी येते त्याच्या घरात. 5वा फायदा आयुष्य वाढत आहे. 6वा फायदा संकट येत नाही. 7वा फायदा लक्ष्मी घरात राहते. 8वा फायदा आहे मृत्यू येत नाही. 9वा फायदा कीर्ती जगात राहते. 10वा फायदा यशवंत होत आहे. 11वा फायदा तो गरीब राहत नाही, श्रीमंत होत आहे. तुम्ही म्हणताल मग संप्रदायातली माणसं गरीब कशी काय? हे कोणालाही मागतात म्हणून गरीब आहे. मी सांगितलं तुम्हाला आतापर्यंत कोणाला मागू नये. एवढा मोठा मालक असताना पुन्हा कशाला कोणाला मागायचं? हा 12वा फायदा आहे त्याच्या इच्छा सर्व पूर्ण होतात. 13वा फायदा आहे त्याच कोणीही विरोध करत नाही. सगळे त्याचे विरोधक त्याचं पाय चाटितात. त्याचं हे माझं आहे म्हणतात. म्हणजे विरोधक मग त्याला राहू शकत नाही. 15वा फायदा आहे त्याला जन्मणारं संतान सुद्धा चांगलं होत आहे. तुम्ही म्हणताल मग ही गोष्ट काय आम्हाला
खोटी वाटली गड्या. भक्त प्रल्हाद कयादूच्या भजनानं भक्त झालंय का ईश्वराच्या सान्निध्यानं भक्त झालंय? कयादूच्या भजनानं भक्त झाले. म्हणजे गरोदर स्त्रियांनी भजन केल्यानंतर, त्याच्या मालकानं भजन केल्यानंतर किंवा वारी केल्यानंतर त्याचं संतान चांगलं जन्मतं याच्यावर बोलले की तो फायदा होता. हा 16वा फायदा आहे. नाही त्या वस्तू प्राप्त होतात त्या. 17वा फायदा आहे. एकटा मनुष्य सगळ्याच्या घराचं वैकुंठ करू शकतो. सर्वत्र वैकुंठ केल्याशी आहे ना हरिपाठात? आहे का नाही? कुठे आहे? हरिपाठात आहे का नाही? हो, कुठे आहे? हरिपाठात आहे. सर्वत्र वैकुंठ केलं. तुम्हाला ज्ञानेश्वरीतला पुरावा सांगतो. काही एखाद्याने वैकुंठा जावे तीही वैकुंठची केली आढावे. जैसे नाम घोष धवळले धवळलेले विश्व. म्हणजे त्याच्या नामचिंतनाने त्याला त्याच्या घरातलं वैकुंठ करता येते. 18वा फायदा आहे. सर्व सुखे त्याला घरात चालत येतात. सर्व सुखे सहित दैवची मूर्ती बनत येईल देखा काढत तुम्हा पाठी. 20वा फायदा आहे. तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. तेने वांचित ही पुरेल मानसीचे. तुम्ही जे जी करायचं म्हणाल ते सगळ्या तुमचा इच्छा ईश्वर करून घेतो तुमच्या. 21वा फायदा. मी 27 फायदे सांगणार आहे तुम्हाला. किती फायदे? भगवंताचं चिंतन करणाऱ्याला 27 फायदे हरिपाठात सांगितले. 27 फायदे. 22वा फायदा आहे. त्याचं कोणीही बोललेलं असं झेलून धरतोय, खाली टाकत नाही. का? ती खोटं बोलतच नाही कधी. 23वा फायदा आहे. तुम्ही म्हणताल महाराज एवढे फायदे तरी सांगून काय फायदा आहे? आम्हाला एक बात झाला नाही. खरंय ना हो, पण आता मला काम आहे, माझं काम आहे सांगायचं तुम्हाला. मग तुम्हाला एक जरी फायदा झाला तरी खूप झालं. हा का नाही? बरोबर. एखाद्याचं लग्न होत नसेल तर लग्न सुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणे मालकीन मिळते असा सुद्धा पुरावा आहे. तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. तिने वांचित ही पुरेल मानसीचे. आहे ना? बरोबर. इच्छा. आणि घर सर्व मनुष्य सगळ्या घरातली माणसं त्याचं ऐकणार. चुकीचं असलं तरी ईश्वराचं चिंतन करणारला एवढे फायदे आहेत महाराज. आता करायचे का नाही तुमची इच्छा. तुम्ही म्हणलं महाराज तुमचं कसं काय चाललं सांगा की आम्हाला. आमचं काही नाही, आम्ही सांगत होतो तुम्हाला. आमच्या घरी काही करत नसते. आलं का लक्षात? बरोबर आहे ना महाराज? लोक आमचं काम आहे नुसतं सांगायचं. आमच्या घरी काय, तुम्हाला काय माहित काय चाललंय? काहीच नसते आमच्या. सांगायचं फक्त पाठ करून. तिकडचं पाठ करायचं आणि इकडं सांगायचं. एक सांगू तुम्हाला. मुलगा आमचा इथे एसटी मध्ये. तुमच्या आशीर्वादानं सगळा आनंद आहे. 13 वर्षे 7 महिने फौज मध्ये नोकरी केली. पंडितजी म्हणून. ब्राह्मणाचे सर्व कार्य येतात मला. मी ब्राह्मणाकडे आपले कोणत्याही माणसाला जाऊ देत नाही. माझ्या संबंधातले पंचांग सगळे कळत आहे. नाव बघायला घरातले लोक माझ्याकडे, गावातले आमच्याकडे येतात. लग्न जुळवायचे ब्राह्मणाकडे जात नाहीत लोक, माझ्याकडेच येतात. तुम्हाला एका दिवस कोणाला सत्यनारायण करून बघायचं असेल तर बघा. सत्यनारायण अर्धा तास तुम्हाला सोन्याचा दिसला पाहिजे. अर्धा तास चांदीचा दिसला पाहिजे.
म्हणजे सगळ्या पूजा येतात. वास्तुशांती, गृहप्रवेश पूजा, सत्यनारायण अभिषेक, 12वा 13वा, नावं बघणं, नावं काढणं, सगळे काही. पण एक सांगू तुम्हाला, तुम्ही म्हणताल मग तुम्ही ब्राह्मण आहेत का? ब्राह्मण नाहीत आपण कर्माचे ब्राह्मण आहेत, हाडाचं नाही. कर्माचं ब्राह्मण असतंय का हाडाचं ब्राह्मण असत? जे कर्मानं ब्राह्मण आहे ते खरं ब्राह्मण आहे. हाडाचं ब्राह्मण जातीत जन्मून काय फायदा आहे? मग मला सांगायचंय काय, हरिपाठातले फायदे कोणीही सोडू नका. हरिपाठात खूप फायदे. दररोज हरिपाठ म्हणत जा. हरिपाठ नुसतं म्हणलं तरी त्या दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या काही वस्तू मिळतात असं सांगायचे शेवट तुम्हाला. आणि म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव पांडुरंगरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. पुनश्च एकदा आमचे नगरसेवक साहेब मुरकुटे साहेब आता शेवट आले म्हणून बरं का, अगोदर मला काही माहित नव्हतं. त्यानंतर आमचे मुंडे साहेब, त्यानंतर आता इकडे कोणाची काही नावं माहीत नाहीत मला, क्षमा असू द्या. सगळे गावातील प्रतिष्ठित नागरिक, या गल्लीतले लहान थोर मंडळी, आमचे भजन सम्राट टाळकरी, विनेकरी बाबा, मृदंगाचार्य, आमचे युट्यूब चॅनलवरचे महाराज, संशिष्टी ते कमी जास्त करतील, आवाज नाही बोलले बोलावं लागते त्यांना. म्हणजे सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आमच्या माता भगिनी जे कीर्तनला आले नाहीत त्यांनाही धन्यवाद, आणि जे आले त्यांचंही धन्यवाद. ईश्वर त्यांचं भलं करो आणि तुमचं आमचं असंच कायमचं प्रेम राहावं अशी मी हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला. काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या. पुनश्च याच अभंगावर विषय बदलून जर पुढच्या वर्षी तारीख दिली तर, आणि नाही तर मग आपलं प्रेम राहू द्या. आपण प्रेमाची माणसं आहेत, आपल्याला काही लागत नसतं. ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम